नवीन प्रारंभ. तुम्हाला सर्वांना माहित आहे दावीद. हालेलुया. दावीद ನಿವಡಲೇला आहे. दावीद वाढणे. दावीद ಲೈಫ್ ಅಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಕಷ್ಟಪಟ್ಟಿದ್ದ. दावीद त्यांच्या जीवितामध्ये किती कष्ट केला. ಅವನ ಬ್ಲೆಸ್ಸಿಂಗ್ ಸ್ಟೆಪ್ಸ್ ಗೆ ಒಂದೊಂದಕ್ಕೂ ಅವನ ಕತ್ತಲಿ ಕತ್ತಿತ್ತು. त्यांच्या प्रत्येक आशीर्वादाच्या प्रगतीच्या वेळामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांच्या मानाखाली एक तलवार होतं. ನೋಡಿ ಹೇಳ್ತೀನಿ, मी सांगतो ಎಲ್ರಿಗೆ सर्वांना सांगतो ऐका. ನೀವು तुम्ही ಬಿಸ್ನೆಸ್ ಅಲ್ಲಿ ಅಂಬಾನಿ ಆಗ್ಬೇಕಾ? व्यवसायामध्ये तुम्ही अंबानी व्हायला पाहिजे काय? ಸೇವೆಯಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ दावीदನ ಆಗ್ಬೇಕಾ? सेवामध्ये तुम्ही मोठ्या दावीदप्रमाणे तुम्ही वाढायला पाहिजे काय? ಇಲ್ಲ ದೆಬೋರಳ ಆಗ್ಬೇಕಾ? नाहीतर देबोरा सारखा व्हायला पाहिजे काय? ನಿಮ್ಮ ಬೆಳವಣಿಗೆಗೆ ಒಂದು ಸೀಕ್ರೆಟ್ ನ ಹೇಳಲ್ಲ. तुमच्या प्रगतीसाठी मी एक सिक्रेट सांगतो. ಯಾವಾಗಲೂ 24 ಅವರ್ಸ್ ನಿಮ್ಮ ಕತ್ತಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ವಿರೋಧಿ ಕತ್ತಿ ಇರುತ್ತದೆ ಎಂಬುದಾಗಿ ತಿಳ್ಕೊಂಡು ನೀವು ಮೂವ್ ಆಗಬೇಕು. 24 तास माझ्या गळाच्या खाली माझ्या शत्रूच्या तलवार आहे असं समजून घेऊन तुम्ही पुढे चालला पाहिजे. स्पिरिच्युअल लाईफ इज नॉट ए रिलॅक्सेशन लाईफ. ते आत्मिक जीवन झोपण्याचा जीवित नाही आणि विश्रांती बसण्याचा जीवित नाही. ರಾತ್ರಿ ಹಗಲು रात्रंदिवस ದೇವರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಹೋರಾಡಲಿಲ್ಲ. देवाच्या ಮಕ್ಕಳ ಜೊತೆಲಿ ನಿಂತುಕೊಳ್ಳಬೇಕು. देवाच्या लोकांसोबत तुम्ही लढाई करा असं नाही. ಇವಾಗೆಲ್ಲ ದೊಡ್ಡ ಮೋಸೆ ಆಗ್ಬಿಟ್ಟು ಹುಟ್ಟಿದವಳು ಮೋಸೆ. देवाच्या लोकांसोबत तुम्ही राहायला पाहिजे. ಅಮ್ಮ ದೆಬೋರಾಳು ಕರ್ತನ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಎಸ್ ಅವ್ರು ತಗದಿ ಉಂಟವಳು. ಬಟ್ ಯಾರು ಮುಂದೆ ನಿಂತುಕೊಂಡ್ರು? ಇಸ್ರೇಲ್ ಜನರ ಮುಂದೆ ನಿಂತುಕೊಂಡ್ರು. ते देबोरा मोठी व्यक्ती आहे, पण ती कोणासोबत उभा झालाय? इस्रायलांच्या लोकांच्या पुढे ते न्याय निवड करण्यासाठी उभा झाला. ಯಾಕೋಬನು ಹೇಳಿದ್ದಾನೆ, याकोब सांगतात 20 ವರ್ಷ 20 वर्ष ನಿನ್ನ ಮಕ್ಕಳಕ್ಕೂ ನಿನ್ನ ಆಡುಕ್ಕೂ ಕುರಿಗಳಕ್ಕಾಗ ಮುಂದೆ ನಾನು ನಿಂತುಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. तुझ्या लोकांसाठी तुझ्या शेळ्या मेंढरासाठी मी पुढे थांबले होते. ಈ ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ನಿಂತುಕೊಳ್ಳುತ್ತೀಯ ಎಂಬುದನ್ನ ಸರಿಯಾದ ಒಂದು ಗುರುತು 24 ಗಂಟೆಗಳು ಜನರ ಮುಂದೆ ನೀನು ನಿಂತುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಆ ವ್ಯಕ್ತಿಗಳೇ ನಾನು ಹೇಳುತ್ತೇನೆ, ನೀವೇ ದೆಬೋರಾ, ನೀವೇ दावीद, ನೀವೇ ಯಾಕೋಬನು. ज्या व्यक्ती लोकांच्या पुढे 24 तास उभा करून त्यांच्या सोबत देवाच्या राज्याबद्दल बोलतात, मी सांगतो तोच एक याकोब आहे, तीच एक देबोरा आहे. ಬಿಸ್ನೆಸ್ ನ ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ? बिझनेस म्हणजे कसा करायला पाहिजे माहिती आहे? ಹಣ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ पैसे कमवण्यासाठी ನಿದ್ದೆ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಸೇಟ್ ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. तुमच्या झोप ते कुठेतरी ते सोन्याच्या फायनान्स मध्ये ठेवा. ಎಲ್ಲ ಮಣ್ಣು ಒಳಗಡೆ ಓಪನ್ ಮಾಡಿ ಮಾಡಿಸ್ಬಿಡ್ರಿ. नाहीतर मातीला तुम्ही हात ठेवून ते बंद करा. ನೀನ್ ನಿದ್ದೆಯನ್ನು ದೂರಪಡಿಸಿಕೋಬೇಕು. तुमच्या झोप तू लांब ठेवा. ಅಂದ್ರೆ ಹಣ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿಗೆ ಅಂದ್ರೆ आत्मज्ञान संपादित ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಹೆಂಗಿರಬೇಕು? अरे बाबा, व्यवसाय करण्यासाठी एवढं करायला पाहिजे तर आम्ही आत्म जिंकण्यासाठी किती करायला पाहिजे? ಇವಾಗ ನಾವು ತುಂಬಾ ಒಂದು ಕಂಫರ್ಟ್ ಝೋನ್ ಅಲ್ಲಿ ಜೀವನ ಮಾಡ್ತೀವಿ. आता बरंच कम्फर्ट झोन मध्ये आहे. ವಾಟ್ ಇಸ್ ಕಂಫರ್ಟ್ ಝೋನ್? माहित आहे कम्फर्ट झोन? ಕ್ರೂಸಿಫಿಕೇಶನ್. क्रुजावर ದೇವರು ನಮಗೆ ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ಮುಗಿಸ್ಬಿಟ್ರು. ನಾವು ಕಂಫರ್ಟ್ ಆಗಿ ಜೀವನ ಮಾಡೋಣ. परमेश्वर आमच्यासाठी सर्व केलेले आहे. आम्ही आता निवांत बसायला पाहिजे. ನಿಂತುಕೊಂಡು ತಗದಿಲ್ಲದ ಮಕ್ಕಳಿಗೆ, ಎದ್ದು ನಿಂತುಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕೆ ತಗದಿಲ್ಲದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ते ಕಂಫರ್ಟ್ ಝೋನ್ ಇರ್ತದೆ. ते क्रुजाच्या कम्फर्ट झोन कोणाला म्हणजे उठून उभा करायला पण माझ्याकडे शक्ती नाही असं म्हणतात ना, त्या लोकांसाठी ते. ದೇವರು ಹುಡುಕುವುದು, पण देव शोध करतात कोणाला? ಒಬ್ಬ ದೆಬೋರಾ. एक देबोरा.
దావీదు, एक दावीद, యాకోబు. एक याकोबाला. ಇಂಥ ಒಂದು ಜನರನ್ನ ದೇವರು ಹುಡುಕ್ತಾರೆ. असं ठिकाणी परमेश्वर शोध करतात बाबा. ಮಕ್ಕಳು ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ತಾರೆ, लोक त्यांच्याकडे जातात, but ದೇವರು ಹುಡುಕುವರು ಯಾರನ್ನ? पण देव कोणाला शोध करतात? ನಿದ್ದೆಯ ದೂರಪಡಿಸುವವನಿಗೆ. ज्या माणूस झोप येते पण झोप नको मला. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಆಮೆನ್, आमेन, ಆಮೆನ್, आमेन, ಆಮೆನ್, आमेन, ಆಮೆನ್. आमेन. ರಾತ್ರಿ ಹಗಲು ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕು. रात्रंदिवस सेवा करायला पाहिजे. सेवक लोक, ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ರಾತ್ರಿ ಹಗಲು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಿ. व्यवसाय लोक रात्रंदिवस बिझनेस करायला पाहिजे. ಹಾ. ಇವ್ರು 8 ತಾಸು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡು 10 ತಾಸು ಮಲ್ಕೊಂಡು ಆಮೇಲೆ ಹಂಗೆ ಇರ್ತದಂತ ಇವ್ರು ಅನ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ. ಬರಲ್ಲ ರೀ, 8 तास ಎಲ್ಲ ಚೇಂಜ್ ಆಗ್ಬಿಡ್ತದೆ. 8 तास काम करून 10 तास घरी जाऊन झोपतात. आम्ही प्रगती होतात. काय प्रगती होत नाही. ಇಲ್ಲಾದ್ರೆ ಪೋಸ್ಟ್ ಮ್ಯಾನ್ ಕೆಲಸನ ಕೊನೆಯವರೆಗೂ ಪೋಸ್ಟ್ ಮ್ಯಾನ್ ಕೆಲಸ, ವಾಚ್ಮನ್ ಕೆಲಸನ ಕೊನೆಯವರೆಗೂ ವಾಚ್ಮನ್. ಶಾಪ तुम्ही कुठल्या कामाला मी वॉचमॅन म्हणून किंवा पोस्टमॅन म्हणून जातात ना, शेवट मी मरेपर्यंत मी वॉचमॅन पोस्टमॅन असतात ना, ते असं असू नका. ಬಿಸ್ನೆಸ್ ಬೆಳವಣಿಗೆ ಒನ್ ಬೈ ಒನ್ ಗ್ರೋಯಿಂಗ್ ಆಗ್ತಾ ಇರಬೇಕು. व्यवसायामध्ये प्रत्येक दिवस रोज आणि रोज वाढायला पाहिजे. ಆತ್ಮಿಕ ಅಭಿಷೇಕ ಹಾಗೆ ಇರಬೇಕು. आत्मिकाच्या प्रगती म्हणजे पण अभिषेक तर असा असायला पाहिजे. ನಮ್ಮನ್ನ ನಾವು ಶುದ್ಧಪಡಿಸುವುದಕ್ಕೆ ದೇವರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಮೊಳಕಾಲು ಹಾಕಬಹುದು. आम्हाला शुद्ध करण्यासाठी प्रभूच्या पुढे गुडघे टेकून वाट पाहायला पाहिजे. बट अभिषेक ಬೇಕಾ? पण अभिषेक हवी. वरಗಳು ಬೇಕಾ? तुम्हाला वरदान पाहिजे तर, ಕೃಪೆಗಳು ಬೇಕಾ? तुम्हाला कृपा वरदान पाहिजे तर ಜನರ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ನಿಂತ್ಕೋಬೇಕು. तुम्ही लोकांच्या पुढे जायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. ಜನರ ಮುಂದೆ ನಿಂತುಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕೆ ವರಗಳು. ते लोकांच्या पुढे जाऊन उभा करतात ना, त्यांना वरदान मिळते. ಸುಮ್ಮನೆ ಅಭಿಷೇಕ ದೇವರು ಕೊಡುವುದಿಲ್ಲ. उगाच परमेश्वर अभिषेक देत नाही. ವರಗಳು ಬರುವುದಿಲ್ಲ, वरदान येत नाही. ರಾತ್ರಿ ಆಗಲು ಜನರ ಮುಂದೆ ನಿಂತುಕೊಳ್ಳಬೇಕು. रात्रंदिवस लोकांच्या पुढे उभा करायला पाहिजे. ಆ ವರಗಳನ್ನು ನಂಬಿ ದೇವರು ಅಭಿಷೇಕ ವರಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. त्यांना विश्वास धरून परमेश्वर अभिषेक वरदान कृपा देतात. हालेलुया, हालेलुया. ಬಿಸಿನೆಸ್ ವ್ಯಾಪಾರಗಳು ಹಣ ಎಲ್ಲ ಬರುತ್ತೆ. बिझनेस आणि व्यवसायामध्ये सर्व ठिकाणी परमेश्वर प्रगती देतात. ನಾನು ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಲ್ಲ, मी एक सांगतो, ತಪ್ಪ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಡಿ. तुम्ही चुकी समजून घेऊ नका. ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನು, एक माणूस, ಆತ್ಮಿಕ ಮನುಷ್ಯನನ್ನ ಹೇಳ್ತೀನಿ, ಆತ್ಮಿಕ ಮನುಷ್ಯನು एक आत्मिक माणूस ಅಭಿಷೇಕಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಬೆಲೆ ಕೊಡ್ತಾನೋ ಅವನಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ ಹಣದಲ್ಲಿಯೂ ಅವನು ಬೆಲೆ ಕೊಡಬೇಕು. एक आत्मिक माणूस ते अभिषेकासाठी किती महत्व देतात, त्याप्रमाणे त्यांच्याकडे असलेल्या पैशासाठी पण तो महत्व द्यायला पाहिजे. ವ್ಯಾಪಾರಕ್ಕೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬೆಲೆ ಕೊಡಬೇಕು. ते व्यापार म्हणा किंवा काम म्हणा, ते सर्वसाठी एक महत्व गोष्टी ठेवायला पाहिजे. ಮುಖ್ಯಸ್ಥ ಕೂಡ ಅದೇ ಖಂಡಿತವಾಗಿ ನಮ್ಮ ಅಕೌಂಟ್ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಇರೋವನೇ ಇರುತ್ತೆ. त्याच विषयाबद्दल आम्ही महत्व जर दिले नसते, आमच्या अकाउंट मध्ये 0 रुपये असते. ಆಮೆನ್. ಸೊ ನ್ಯೂ ಬಿಗಿನಿಂಗ್, नवीन सुरुवात, ಹೊಸ ಜೀವನ, एक नवीन प्रारंभ, ಹೊಸ ಬ್ಲೆಸ್ಸಿಂಗ್, एक नवीन आशीर्वाद. ರಾತ್ರಿ ಹಗಲು ಕುರಿಗಳನ್ನ ಮೇಯಿಸಿಕೊಂಡು ಕತ್ತಿ ಮುಂದೆ ಜಗಳ ಮಾಡಿ ಯುದ್ಧ ಮಾಡಿದವನಿಗೆ ದಾವೀದನಿಗೆ ಒಂದು ಸಿಗ್ಲಿಲ್ಲ. ಒಂದು ದೇವರ ಅವಕಾಶ ಸಿಗ್ಲಿಲ್ಲ, ದೇವರ ಕೈಯಲ್ಲಿ ಸಿಗ್ಲಿಲ್ಲ. देवाच्या पुढे म्हणजे रात्रंदिवस युद्ध करून ना झोपतात परमेश्वराचं काम करून पुढे वाढलेल्या दावीदाला पण देवाच्या एक गोष्टी मिळेल नाही. त्यांना ಯಾರಿಗೂ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಗೊತ್ತಾ? कोणाला देण्यात आले माहिती आहे? ಅವನ ಮಗನಾದ ಸಾಲಮೋನಕ್ಕೆ ದೇವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. त्यांचा मुलगा असलेल्या सॉलोमोनला ते काम, ते गोष्टी देण्यात आले. हालेलुया, हालेलुया. व्हॉट अ फॅन्टास्टिक आवर गॉड. किती महत्व भरलेला आमचा प्रभू. हालेलुया, 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 ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ದಾವೀದನಿಗೆ ಅದನ್ನ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ. दावीदाला परमेश्वर दिले नाही ते. ನಮ್ಮದೇ ನನಗೆ ರಕ್ತ ಸುರಿಸಿದೆ, ಎಲ್ಲ ಮಾಡಿದೆ, ಅದು ಮಾಡಿದೆ, ರೈಟ್ ರೇ. होय होय, माझा मुलगा माझ्यासाठी लढला आणि रक्त सांडला आणि बऱ्याच लोकांना जिंकलेला आहे, बरोबर.
ನನ್ನ ಆಲಯವನ್ನ ಕಟ್ಟಿದವನು ಹೆಂಗಿರ್ಬೇಕು? पण माझ्या मंदिराला बांधकाम करणारा व्यक्ती कसा असायला पाहिजे? ಹೆಂಗಿರ್ಬೇಕಂದ್ರು कसा राहायला पाहिजे म्हटले परमेश्वर? ರಕ್ತವನ್ನೇ ಸುರಿಸಪಡಾದವನು, ಯಾವುದಕ್ಕೊಂದು ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಹೋಗಿದವನು, ಫ್ರಿಡ್ಜ್ ಇಟ್ಟಿದ ಒಂದು ತಕಾಳಿ ತರ ಫ್ರೆಶ್ ಇರ್ಬೇಕು. ते कुठला लढाई पण ना बघून, कुठला कोणाच्या रक्त ना सांडून असलेल्या फ्रिज मध्ये असलेल्या एक टोमॅटो सर तर असं राहायला पाहिजे. ಒಂದು ಫ್ರೆಶ್ ಅವನ ಮೆದುಳು ಇರ್ಬೇಕು. एक फ्रेश त्यांच्या मेंदू असायला पाहिजे. ತರಕಾರಿ ಬಿಡಿ, ಅವನ ಮೆದುಳು ಫ್ರೀಜರ್ ಇಟ್ಟಿದ ಒಂದು ಫ್ರೆಶ್ ಆಗಿರ್ಬೇಕು. हे टोमॅटो सोडा, भाजी सोडा, त्यांचा मेंदू कसा असायला पाहिजे? ताजा मुळे असायला पाहिजे. ಅಂತ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿನೇ ಇಟ್ಟುಕೊಂಡೆ ನನ್ನ ಆಲಯವನ್ನು ನಾನು ಕಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ನೀನು ಕೆಲಸ ಮಾಡು. अशा ठिकाणी राहणाऱ्या माणसाला घेऊन माझ्या मंडळीला मी बांधकाम करतो. बाबा दावीद, तू तुझं काम कर. ನೋಡಿ, बघा ಸೆಕೆಂಡ್ ಕ್ರೋನಿಕಲ್ಸ್ 8ನೇ ಅಧ್ಯಾಯ 1ನೇ ವಾಕ್ಯ ಇದಕ್ಕೆ ಆಧಾರವಾಗಿ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತೀನಿ. 8ನೇ ಅಧ್ಯಾಯ 1ನೇ ವಾಕ್ಯ. दुसरा इतिहास, ಎರಡು ಪೂರ್ವಕಾಲ ವೃತ್ತಾಂತ, दुसरा इतिहास, ಸೆಕೆಂಡ್ ಕ್ರೋನಿಕಲ್ಸ್ 8ನೇ ಅಧ್ಯಾಯ 1ನೇ ವಾಕ್ಯ. ಎರಡು ಪೂರ್ವಕಾಲ वृत्तांत 8ನೇ अध्याय 1ನೇ वाक्य. दुसरा इतिहास 8वा अध्याय 1ला वचन. शलोमोनास परमेश्वराचे मंदिर व आपले मंदिर बांधावयास 20 वर्ष लागले. ಸೊಲೊಮೋನನು 20 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಯೆಹೋವನ ಆಲಯವನ್ನು ತನ್ನ ಅರಮನೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿಸಿ ತೀರಿದನು. ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. 20 ವರ್ಷವಾಗಿ ಏನ್ ಮಾಡಿದಾನೆ? 20 वर्षापासून त्याने तो काय केला? ದೇವರ ಆಲಯವನ್ನ ಕಟ್ಟಿಕೊಂಡೆ. देवाच्या मंदिर बांधकाम करायला लागला. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಸಾಲಮೋನ ಕರ್ತನ ಆಲಯವನ್ನ ತನ್ನ ಮನೆಯವನು, ಆಲಯ ಮತ್ತೆ ಅರಮನೆ, ಆಮೆನ್, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಎರಡನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಂಡ. ಸೂಪರ್ ಅಲ್ಲ? सलोमन देवाचं मंदिर वा आपले मंदिर दोन्ही बांधला. ಆಮೆನ್. ದೇವರ ಆಲಯವನ್ನು ಕಟ್ಟಿ ಮುಗಿದ, देवाच्या मंदिर पण तो बांधकाम केला. ನನಗೆ ಸ್ವಂತ ಮನೆ ಇಲ್ಲ, ಅದು ಅರಮನೆ. आणि स्ವಂತ घर आपल्यासाठी घर नाही, ते राजवाड्या बनवला. ವಾಕ್ಯ ಒಂದು ಹೇಳುತ್ತದೆ, एक वचन सांगते, ಬೀಜ ಬಿತ್ತುವುದು ಒಬ್ಬನು, ಕೊಯ್ಯುವುದು ಇನ್ನೊಬ್ಬನಂತೆ. बी पेरण्याचा एक माणूस, कापणी करणारा दुसरा माणूस. ಬಿದ್ದು 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 ಬೀಜವನ್ನ ಬಿದ್ದವನು ಅವಳು ಕಣ್ಣೀರು ಬಿಟ್ಟು ಕಷ್ಟಪಟ್ಟು, ಒಂದು ವಾಕ್ಯ ಹೇಳುತ್ತಲ್ಲ, ಬೀಜ ಬಿತ್ತುವಾಗ ಕಣ್ಣೀರಿಂದ ದುಃಖದಿಂದ ಅವನು ಬೀಜವನ್ನ ಬಿತ್ತಿದ್ದಾನೆ ಅಂತ. ते एक वचन आहे, ते बी पेरताना रडून रडून बी पेरतात. ನೋಡಿ, ऐका, ದಾವೀದನು ಬಿದ್ದು 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 ಆತನ ಇಸ್ರೇಲ್ ಮಕ್ಕಳನ್ನ ನಡೆಸಿ ರಾಜ್ಯವನ್ನ ಕಟ್ಟಿ ರಾತ್ರಿ ಆಗಲು ಕಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ दावीद रात्रंदिवस देवासाठी किती संकष्ट सहन सोपून त्यांच्या राज्यामध्ये काम केला. ಒಂದು ಕಾಲಕ್ಕೆ ಒಂದು ಕುಯ್ಯುವುದ ಕಾಲ ಬೇಕಲ್ಲ, ದೇವರು ಯಾರನ್ನ ಸಾಲಮೋನನ ಇಟ್ಟು ದೇವರು ಕುಯ್ಯುತ್ತಾರೆ. म्हणजे बी पेरल्यानंतर कापणीचा एक वेळ पाहिजे ना, ते कापणीसाठी कोणाला परमेश्वर उपयोग केले? सॉलोमनला घेऊन वापरले आता. ಆಮೆನ್. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ದೇವರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ, म्हणूनच देवाच्या लोकांना मी सांगते, ಕೈಯಲ್ಲಿ ಏನು ಬಿತ್ತುವುದ ಕೆಲಸವ ಕೊಯ್ಯುವುದ ಕೆಲಸವ ಅದು 100% ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಾವು ಮಾಡಿ ಮುಗಿಸಬೇಕು ಅಷ್ಟೇ. आमच्या हाताखाली काय सोपवलंय, बी पेरण्याचे किंवा कापण्याचे, ते कुठलं कंपन असो, पण आम्ही 100% परिपूर्ण करायला पाहिजे. ನಾನೇ ಬೀಜ ಬಿತ್ತಿದ್ದೀನಿ, ನಾನೇ ಕುಯ್ಬೇಕು ಅಂತ ಇದ್ದಾರೆ ದೇವರು, ಬರಪ್ಪ ನಾ ಬೇರೆ ಯಾರ ನೋಡ್ಕೊಳ್ತೀನಿ ಅಂತ ಅನ್ಕೊಳ್ತಾರೆ. नाही नाही नाही, मी स्वतः बी पेरलंय, मी चिवून ते कापणार आहे असं म्हटलं ना, परमेश्वर मी तुम्हाला घेऊन वापरत नाही, तू तुझ्या वाट मध्ये जा. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಬೀಜ ಬಿತ್ತುವನು ಒಬ್ಬನು, ಕೊಯ್ಯುವನು ಇನ್ನೊಬ್ಬನು. म्हणजे बी पेरणारा एकटा, कापणारा एकटा. ಹಂಗಂದ್ರೆ ನಮಗೆ ಬೀಜ ಬಿತ್ತುವುದ ಕೆಲಸವೋ ಇಲ್ಲ ಕೊಯ್ಯುವುದ ಕೆಲಸವೋ ಯಾವುದೋ ಒಂದು ದೇವರ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ 100% ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಮಾಡಿ ಮುಗಿಸಬೇಕು. म्हणजे समजून घ्या, देवाच्या राज्यामध्ये आमच्या कापणीचे किंवा बी पेरण्याच्या काय पण काम असू दे, पण
त्या काम मध्ये 100% आम्ही परिपूर्ण झाला पाहिजे. ಆಮೆನ್. आमेन. ಇಸ್ರೇಲ್ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಹೊಸ ಜೀವನ, इस्रायल लोकांना एक नवीन जीवन, ಅವ್ರಿಗೊಂದು ಮನೆ ಇಲ್ಲ, त्यांना घर नाही. ಅವರೆಲ್ಲ ಕೂಡಾರದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದವು. ते सर्व लोक ते झोपडीमध्ये बसत होत. ದಾವಿದನಿಗೆ ಮನೆ ಇಲ್ಲ, दाविदाला पण घर नाही. ಕಟ್ಟಿಗೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಜೀವನ ಮಾಡ್ತಾರ, ಇದನ್ನೇ ಅವ್ರ ಮನೆ. ते लाकूडमुळे एक छोटे एक झोपडी सारखा बनवून त्यात मध्ये राहत होता दावीद पण. ಸಿನಿಮಾಲ ನೋಡಿದಷ್ಟೆಲ್ಲ ಇಲ್ಲ, ಅಲ್ಲ ಯಾಮಾರಿಸಬೇಡಿ, ಸಿನಿಮಾ ಅಂತಾರ ಅಲ್ಲ. सिनेमा पाहना, सिनेमामध्ये दावीदच्या घर मोठा आहे असं दाखवतात. ಗೂಡಾರದ ಕಟ್ಟಿ ಜೀವನ ಮಾಡಿದವರು हे सर्व लोक म्हणजे डेरा म्हणजे झोपडी गाडून वसत राहिलेला लोक. ದಾವಿದನಿಗೊಂದು ಮನೆ ಕಟ್ಟಕ್ಕೆ ದೇವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ರೈಟ್ ಅಪ್ಪ ಒಣಗ್ ಬೇಡ, ನಿನಗೆ ಬೇಕಂದ್ರೆ ಮನೆ ಕಟ್ಟಿಕಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ. दाविदाला परमेश्वर म्हटलं, तुम्हाला हवी तर तुमच्यासाठी तुम्ही घर बांधा म्हटलं. ದಾವಿದನು ಮನೆ ಕಟ್ಟಿದ, दावीद घर बांधला. आणि ಸಾಲಮೋನ ಕಟ್ಟಿದ ಅರಣ್ಮನೆ. पण सालोमन बांधलेलं घर नाही, ते राजवाड्या. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಕೂರಿಗಳನ್ನ ಮೇಯಿಸಿಕೊಂಡು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅರಣ್ಮನೆ ಅಂತೆ. म्हणजे शेरडे मेंढरे चारत होता व्यक्तीला राजवाड्या. ಹೇಗೆ? कसं ಸಾಲಮೋನ ಏನು ಬಿದ್ದು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ? कसं सालोमन खाली पडून काम केलं काय? ಸಾಲಮೋನರ ಆಶೀರ್ವಾದ ಯಾರ ಬೆಳವಣಿಗೆ ಗೊತ್ತಾ? सालोमनच्या आशीर्वाद कोणाच्या प्रगतीमुळे आलेला आहे माहितीये? ದಾವಿದನ ಬೆಳವಣಿಗೆ, दाविदाच्या प्रगतीमुळे, ದಾವಿದನ ಪರಿಶುದ್ಧ, दाविदाच्या पवित्रता, ದಾವಿದನ ಕಣ್ಣೀರು, दाविदाच्या अश्रू, ದಾವಿದನ ಕಮಿಟ್ಮೆಂಟ್, दाविदाच्या एक